नीतीश राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के नेता संजय राउत ने दावा किया कि अमित शाह की नजर में देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नहीं थे, इसलिए शिंदे को मुख्यमंत्री बनाया गया। इस पर प्रतिक्रिया देते हुए बीजेपी विधायक नीतीश राणे ने कहा कि संजय राउत को पहले अपने बॉस उद्धव ठाकरे से उनके मन का मुख्यमंत्री पूछना चाहिए। मुख्यमंत्री तौर पर किसे पसंद करते हैं, रश्मि ठाकरे या आदित्य ठाकरे, ये बात उद्धव ठाकरे को बताना चाहिए। इसके साथ ही नीतीश राणे ने केंद्रीय बजट पर उद्धव ठाकरे ने किए गए आरोपों का भी जवाब दिया। केंद्र सरकारचं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकारने आपला अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाचं देशाच्या कानोकोपऱ्यातून कौतुक होत असताना शाळेतल्या वर्गातला सर्वात ढ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर आपला ज्ञान देतो तेव्हा हसण्यापलीकडे काही वाटत नाही। आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत हा त्याच्या स्वतःला आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळला आणि ह्या बजेटमध्ये महाराष्ट्रावर कसा अन्याय झालं हे सांगणारा कोण आहे, तर अशा मालकाचा कामगार जो जाहीर कार्यक्रमामध्ये देशाच्या सगळ्या उद्योगपतींच्या समोर, देशांच्या अर्थमंत्र्यांच्या समोर हे कबूल करतो की मला बजेटचं काहीच कळत नाही, मी ढ आहे, हे तो उद्धव ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमामध्ये स्वीकारलेला आहे। बजेट आल्यानंतर कोणी त्यांना प्रतिक्रिया विचारलीच तर गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा बजेट, असंच माझं उत्तर असतं। असं छाती ठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्वतःच एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आणि म्हणून जेव्हा त्याच्या वर्गातला त्याचा कामगार किंवा त्याच्या कंपनीतला त्याचा कामगार जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आम्हाला एवढं कळलं आणि महाराष्ट्राला एवढा अन्याय झाला, महाराष्ट्रावर एवढा अन्याय झाला जेव्हा तो सांगतो तेव्हा खरंच त्याच्या अकलेची क्यू करण्यासारखी वाटते। काल आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प ऐकत असताना आणि मुद्दे नोंदवत असताना जर त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला, जे दर अर्थसंकल्प बजेट नंतर आपल्याला पाहायला मिळतो। कारण का अर्थसंकल्प कसा मांडावा, अर्थसंकल्पाचे छोट्यातले छोटे धागेदोरे काय असतात हे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना बरेपैकी समजतं। संजय राजाराम राऊतला सांगेन, त्याचं म्हणणं होतं की आज तरी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का? त्या बावळट आणि ढ माणसाला मी सांगेन, चल तुला मी आवाहन करतो, मी एक हॉल बुक करतो मुंबईतला कुठला तरी, तू आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघंही या, आमचे देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूने देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे त्यांनी मांडावं। तुझ्या ढोंगणात ताकद असेल, राजाराम राऊतचा पुत्र असशील तर आव्हान स्वीकार, हिंमत असेल तर, नाहीतर आम्हाला काय समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल, नवीन सांगण्याची काही गरज नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक काढलेलं, पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल। आजही आमच्याकडे हे पुस्तक आहे
ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे त्यांनी हे पुस्तक वाचावं. संजय राजाराम राऊतला सांगेन, तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो, किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो, स्वतः हातात देतो तुझ्या. वेळ काढून जरा वाचा. अर्थसंकल्प कशाला म्हणतात, काय म्हणतात, अर्थसंकल्प कसा मांडला जातो, त्याचे धागेदोरे काय आहेत, आणि मगच